ओके. नमस्कार, गुड इव्हनिंग. माझं नाव सुदेश देसाई. आजचं सेशन आपण सुरू करूया. थोडक्यात आर्ना सोल्युशन बद्दल तुम्हाला इंट्रोडक्शन देतो. आर्ना सोल्युशन ही संस्था जी आहे, आर्ना सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड, ते आम्ही प्रशिक्षण देऊन उद्योजक निर्माण करायचं काम करतो आहोत. गेले 18 ते 20 वर्ष हे काम करतो आहोत आम्ही. ओके. तसंच आमची स्पेशलिटी मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे, त्याच्यामध्ये आम्ही मशीन्स मॅन्युफॅक्चरिंगचं काम करतो आहोत. ओके. तर फूड प्रोसेसिंगच्या मशीनरीज आम्ही त्यामध्ये करतो. तर आजचं जे सेमिनार आहे ते एसेन्शियल ऑइल्स मध्ये आपल्याला बिझनेस कसा करावा किंवा बिझनेस संबंधी आपण माहिती घेणार आहोत. तर त्या सेशनला आपण आता सुरू करूया. तर एसेन्शियल ऑइल बघाल तर आपण सुरुवात जी एकदम बेसिक आहे, ज्यांना माहितच नाही एसेन्शियल ऑइल बद्दल, त्यापासून आपण सुरुवात करू. तर व्हॉट आर एसेन्शियल ऑइल्स? एसेन्शियल ऑइल म्हणजे काय? एसेन्शियल ऑइल्स are concentrated plant extracts that retain the natural smell and flavor of their source, which are obtained through mechanical pressing or distillation. आता एसेन्शियल ऑइल काय आहे? तर आता प्लांट्स असतात ना, प्लांट्स किंवा फ्लावर्स असतात, रूट्स असतात, त्याच्यामधलं ना एक्स्ट्रॅक्ट काढलं जातं, कॉन्सन्ट्रेटेड एक्स्ट्रॅक्ट काढलं जातं. मग त्यामधली जी टेस्ट असते, टेस्ट कशात असते सगळ्या त्या प्लांटची, तर त्या एसेन्शियल ऑइल मध्ये असते. एसेन्शियल ऑइल किंवा आपण स्पायसेस घेतो तर त्यामध्ये ओलिओ रेझिन्स असतात, तर त्या ओलिओ रेझिन मध्ये टेस्ट, कलर सगळं त्यामध्ये असते. तर ते एक्स्ट्रॅक्ट करण्याची जी प्रोसेस आहे, प्रोसेस केल्यानंतर जे एक्स्ट्रॅक्टेड असतं, आउटपुट मिळते, त्याला आपण एसेन्शियल ऑइल्स म्हणतो. मग ते कसे एक्स्ट्रॅक्ट केलं जातं? तर मेकॅनिकल प्रेसिंग किंवा डिस्टिलेशन प्रोसेसने ते एक्स्ट्रॅक्ट केलं जातं. ओके. तर नेक्स्ट प्रश्न येतो की एसेन्शियल ऑइल्स कशातून येतात? तर मगाशी बोलल्याप्रमाणे एसेन्शियल ऑइल्स टिपिकली फ्रॅग्रंट ones that have been extracted from the roots, flowers, leaves or seeds of plant using steam or applied pressure. मग कशा मिळते? रूट्स पासून मिळू शकतं, फ्लॉवर्स पासून मिळतं, पानांपासून मिळतं आणि सीड्स, बियांपासून आपल्याला मिळतं. तर ते स्टीम मधून पास केलं जातं आणि प्रेशर खाली पास केल्यानंतर त्याच्यामधलं ते एक्स्ट्रॅक्ट निघतं. ते एक्स्ट्रॅक्ट निघून मध्ये कलेक्ट केलं जातं. तर त्यामध्ये वेगवेगळ्या प्रोसेस आपण ते नंतर डिस्कस करू. तर ते एक्स्ट्रॅक्ट करून आपण त्याचे मग वेगवेगळे ऍप्लिकेशन निघतात. ओके. एसेन्शियल ऑइल्स आर ऑल्सो नोन एज volatile oils, ethereal oils, ethereal oils, or simply as the oil of plant from which they were extracted, such as oil of clove. आपण क्लोव पासून ऑइल काढलं, क्लोव ऑइल. नंतर स्पायसेस, चिली पासून काढलं, चिली ऑइल होईल. ज्या आपण प्रोडक्ट पासून काढतो त्याला त्या नावाने ओळखलं जातं किंवा त्याला वोलेटाईल. कारण ते तुम्ही बघाल ना, सगळे एसेन्शियल ऑइल बघाल ते खूप वोलेटाईल असतात. जर आपण ऍटमॉस्फिअर मधला ते एक्सपोज झालं की ते इव्हॅपोरेट व्हायला सुरुवात होते. ओके. तर म्हणून ते वोलाटाईल असतं, त्याला इथेरियल ऑइल्स पण म्हणतात. ऑइल्स आर कॉल्ड एसेन्शियल बिकॉज दे वर टॉट टू रिप्रेझेंट अ व्हेरी एसेन्स ऑफ ओडर अँड फ्लेवर. मग त्या प्रोडक्टचं एसेन्स जे आहे ना, ओके, ते रिप्रेझेंट करतं त्या प्रोडक्टचं. तर म्हणून त्याला त्याचं एसेन्सच आहे ना, त्यामुळे ते एसेन्शियल ऑइल त्याला बोललं जातं. तसंच मग मार्केटमध्ये आपल्याला करिअर ऑइल्स येतात. तर आपल्या नुसता एसेन्शियल ऑइल बरोबर ना करिअर ऑइलचा पण थोडा अभ्यास लागतो. तर मग करिअर ऑइल्स आर युजली व्हेजिटेबल ऑइल सच एज कोकोनट ऑइल or avocado oil derived from the seeds, kernels or nuts of plant. Many oils, many people obtain these oils through cold pressing. आता कोल्ड प्रेसिंगनी जे ऑइल आपल्याला मिळतात ना, कोकोनट ऑइल आहे, आल्मंड ऑइल आहे, ओलिव्ह ऑइल आहे, ओके, जजोबा ऑइल्स आहेत. हे सगळे तुम्ही ऑइल्स बघायला कोल्ड प्रेसने एक्स्ट्रॅक्ट केलेले असतात. आणि मग त्या कोल्ड प्रेसने ऑइल एक्स्ट्रॅक्ट केलेले ते करिअर ऑइल म्हणून काम करतात. फॉर एक्झाम्पल, जजोबा ऑइल जास्त करून वापरलं जातं स्किनच्या ट्रीटमेंटसाठी जे वापरतात, एरोमा थेरपीमध्ये जे वापरतात. बरेच जण ते करिअर ऑइल हे जजोबा ऑइल वापरतात, काही जण आल्मंड ऑइल वापरतात. तर जजोबा ऑइल कसं ना की स्किनच्या पोर्स मध्ये ते इझिली पास होतं आणि त्याच्याबरोबर जे एसेन्शियल असते ते आतमध्ये कॅरी करून घेऊन जातात. ओके. ते काम असते करिअर ऑइलचं. मग ते युजली कोल्ड प्रेसनी एक्स्ट्रॅक्ट केलं जातं, कोल्ड प्रेस मेथडनी, आणि मग ते पुढे वापरलं जातं, त्याच्यावरती वापर केला जातो. तर आता युजेस बघा, एसेन्शियल ऑइलचे युजेस काय आहेत? तर एरोमा थेरपी, मगाशी बोलल्याप्रमाणे एरोमा थेरपीसाठी वापरला जातो. आता एरोमा थेरपी ना हा ऑल्टरनेटिव्ह मेडिसिन मध्ये येतो. याच्यामध्ये बरेचसे एरोमा थेरपीमध्ये बऱ्याचशा आजारांवरती ट्रीटमेंट केली जाते. नावातच थेरपी असल्यामुळे
नावाचं थेरपी आहे, तर ते थेरपी ट्रीटमेंटसाठी वापरलं जातं. मग काही एरोमाज असतात, ते लोकांचे डोकंदुखी असेल, ते डोकंदुखी कमी करण्यासाठी असेल, मग त्यासाठी एरोमा थेरपीचा वापर केला जातो. स्किन डिझीज असतील त्यासाठी एरोमा थेरपी वापरली जाते. ओके. किंवा झोप लागत नाही माणसांना, तर झोप लागत नाही, झोपण्यासाठी, झोप चांगली लागण्यासाठी एसेन्शियल ऑइल वापरलं जातं. असे बरेचसे आजार आहेत की ज्या आजारांसाठी ट्रीटमेंटसाठी एरोमा थेरपीचा वापर केला जातो. आता जास्त करून जो फोकस आहे एरोमा थेरपीचा, हे ब्युटी पार्लर किंवा कॉस्मेटिक इंडस्ट्रीमध्ये अजून जास्त वापर आहे. अजून याचे युजेस आहेत ना, याचे वेगवेगळ्या आजारांसाठी कसं युज केलं जाऊ शकतं त्याच्यावरती अजून स्टडी चालू आहे आणि नवीन नवीन रोज नवीन नवीन डिस्कवरी होत चाललेल्या आहेत की वेगवेगळ्या आजारांसाठी हे कसं वापरलं जाऊ शकतं. ओके. तर मग एरोमा थेरपीमध्ये वापरलं जातं. तसं मग मेडिटेशन मध्ये ह्याचा खूप चांगला रिझल्ट मिळतो. एरोमा थेरपी किंवा एरोमास जे आहेत, एसेन्शियल ऑइल्स जे आहेत, हे मेडिटेशन साठी वापरले जातात. मग त्याच्यामध्ये असा रिसर्च आहे की जे आपले चक्र आहेत, ओके, चक्र असतात, ते क्लिन्झिंग किंवा ते ऍक्टिव्हेट करण्यासाठी एरोमास खूप कामाला येतात. मग प्रत्येक चक्रासाठी वेगवेगळा एरोमा असतो. मग त्याच्यावरती कॉन्सन्ट्रेट करून ते चक्र किल करण्यासाठी यूज होतं. ओके. मग ते मेडिटेशन मध्ये ह्याचा वापर केला जातो एरोमाथेरपीचा. तसंच मग अंघोळीचं पाणी असेल, ओके, मग ते बाथ मध्ये वापरतील किंवा आपण बकेट असेल पाण्याचं, त्याच्यामध्ये एसेन्शियल ऑइलचे ड्रॉप टाकले जातील वॉटर बाथ मध्ये. मग त्या वॉटरच्या माध्यमातून स्किनला ते एसेन्शियल ऑइल लागतं आणि मग स्किनला त्याचे बेनिफिट्स मिळतात. ओके, एरोमा थेरपीच्या माध्यमातून. तसंच बॉडी मसाज साठी खूप प्रमाणात एसेन्शियल ऑइल वापरले जातात. ओके, बॉडी मसाज साठी. तर फेशियल्स बनवतात. फेशियल मध्ये पण एसेन्शियल ऑइलचा खूप मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. जिथे नॅचरल लोकांना प्रिफर करतात, केमिकलच्या बदले त्यांना नॅचरल ट्रीटमेंट्स पाहिजे असतात, तिथे एसेन्शियल ऑइलचा वापर केला जातो. तसंच एसेन्शियल ऑइल आता पेस्टिसाइड्स मध्ये पण वापर, नॅचरल पेस्टिसाइड ज्यांना पाहिजे असते, ओके, फळांवरती, फुलांवरती, झाडांवरती वापरायचं असेल तर आता ऑर्गॅनिकचा जमाना येत चाललेला आहे, तर तिथे केमिकलचा वापर नको असतो, मग तिथे नॅचरल पेस्टिसाइड वापरतात. मग ते पण खूप इफेक्टिव्ह असतात, चांगले रिझल्ट देतात आणि त्याचे आता जास्त प्रमाणात त्याचा पण वापर सुरुवात झालेला आहे. मग नॅचरल पेस्टिसाइड म्हणून पण एसेन्शियल ऑइलचा वापर केला जातो. तसंच मस्किटो रिपेलेंटचा पण स्किनला लावलं तर मस्किटो जवळपास येत नाही, मग मस्किटो रिपेलेंटचं पण काम केलं जातं. आता हे स्किनला लावून पण मस्किटो रिपेलेंट केलं जाऊ शकतं किंवा ते डिस्पेन्सर्स असतात, डिस्पेन्सर्स मध्ये आपण एक ड्रॉप टाकला तरी ते एसेन्शियल पूर्ण रूम मध्ये डिस्पर्स केलं जाईल आणि मग मस्किटो वगैरे त्या रूम मध्ये येत नाही. ओके. मग तसे वेगवेगळे पेट्स आहेत, ते वेगवेगळ्या पेट्ससाठी वेगवेगळे एसेन्शियल ऑइल्स वापरले जातात. त्यामुळे मग त्या रूम मध्ये मग झुरळ नाही येणार, पाली नाही येणार किंवा मस्किटोज येणार नाहीयेत, माशा येणार नाहीत. असे सगळे ते पेट्ससाठी अँटी रिपेलेंट म्हणून ते काम करतं. तर मग असे एसेन्शियल ऑइल्सचा त्याच्यासाठी पण वापर केला जातो. मग ह्याच्यापासून आपण वेगवेगळे प्रोडक्ट्स तयार करू शकतो. क्रीम बेस्ड एसेन्शियल ऑइल, जे क्रीम लावलं आपण त्या क्रीम मध्ये एसेन्शियल ऑइल असेल आणि मग पेट्स येणार नाही. किंवा कपड्यावरती ते लावलं तर कपड्यावरती पण लावलं तरी पण मस्किटो वगैरे आजूबाजूला येणार नाही, मग स्किनला लावायची जरूरत लागत नाही. ओके, असे वेगवेगळ्या ऍप्लिकेशन साठी एसेन्शियल म्हणजे मस्किटो रिपेलेंट म्हणून पण वापरलं जाऊ शकतं, वापरतात. तसंच स्प्रे स्प्रे परफ्युम्स, आता तुम्ही बघा मार्केटमध्ये स्प्रे परफ्युम्स येतात, जास्त करून आपल्याला जे ब्रँडेड येतात ना ते बरेचदा केमिकल बेस असतो. मग केमिकल्स असल्यामुळे त्याचं काय बेनिफिट मिळत नाही माणसाला, फक्त नाकाला चांगलं वाटतं पण हेल्थचे बेनिफिट त्याच्या मिळत नाही. पण आपण त्याच्यामध्ये त्या केमिकलचं परफ्यूम वापरायच्या बदली आपण नॅचरल एसेन्शियल ऑइल्स वापरू शकतो. फॉर एक्झाम्पल तुम्हाला एक रेसिपी दिली आहे ते बघा, तर रेसिपीमध्ये आपण एक रेसिपी दिली, अशा आपण अनेक वेगवेगळे कॉम्बिनेशन आपण करून वेगवेगळे स्प्रे परफ्युम्स आपण तयार करू शकतो. ती रेसिपी तुम्ही बघाल तर 30 ग्रॅम आपल्याला अल्कोहोल घ्यायचं आहे. ओके, जे युजली परफ्यूम साठी अल्कोहोल वापरतात ते प्युअर ग्रेन अल्कोहोल पण चालेल आपल्याला. नंतर 30 ड्रॉप्स लेमन एसेन्शियल ऑइल वापरलं जातं. 30 ड्रॉप्स ऑफ लेमन एसेन्शियल ऑइल, 20 ड्रॉप्स ऑफ बर्गामट एसेन्शियल ऑइल, नंतर 20 ड्रॉप्स ऑफ ऑरेंज एसेन्शियल ऑइल आणि 10 ड्रॉप्स ऑफ ग्रेपफ्रूट एसेन्शियल ऑइल. हे आपण ड्रॉप्स आपण मिक्स केलं तर एक खूप सुंदर असा अरोमा तयार होतो. मग ते आपण आपल्या स्प्रे परफ्यूम बॉटल्स मध्ये आपण मिक्स केले
आणि ठेवलं तर मग आपण आपल्या कपड्यांवरती किंवा बॉडी स्प्रे म्हणून इव्हन डिओड्रंट म्हणून पण आपण ते वापरू शकतो. ओके, मग त्याचे आपल्याला बेनिफिट्स चांगले मिळतात. लेमन एसेन्शियल ऑइलचा बेनिफिट्स खूप चांगले आहेत. असे प्रत्येक एसेन्शियल ऑइलचे वेगवेगळे हेल्थ बेनिफिट्स मिळत असतात आपल्याला. मग आपण ते नॅचरल एसेन्शियल ऑइल्स पासून आपण स्प्रे परफ्युम्स बनवले तर त्याला रेट पण खूप चांगला मिळतो आणि लोकांना बेनिफिट्स पण मिळतात त्याचे. त्यामुळे हे पूर्ण अनटॅप्ड मार्केट आहे. याच्यामध्ये आपण जितकं काम करू ना, कारण हे ब्लेंड्स जे आहेत ना, हे परफ्युमचे ब्लेंड्स करणं हा एक वेगळा विषय होतो. त्याच्यामध्ये एक आपली स्पेशलायझेशन होऊ शकतं. ओके, तर त्याच्यामध्ये कसं आहे की आपण वेगवेगळे स्पास तयार करू शकतो जिथे आपण परफ्युम्सचे स्प्रे परफ्युम्स बनवण्याचे आपले ते सेंटर्स असू शकतात. तर तिथे आपण ब्रँड केला तर त्याची आपण फ्रँचायझीज देऊ शकतो आणि प्रत्येक इंडिव्हिज्युअल नीड प्रमाणे आपण परफ्यूम डिझाईन करून त्यांना सप्लाय करू शकतो. पण त्यासाठी ना मार्केट खूप मोठं होऊ शकतं. तसंच फूड इंडस्ट्रीमध्ये ह्याचे ऍप्लिकेशन खूप मोठ्या प्रमाणात आहे. आता ह्याचं अवेअरनेस वाढत चाललंय, त्यामुळे डिमांड पण आता ह्याचं वाढत चाललंय. तर मग आपले सगळे जे स्पायसेस असतात, फूड मधले जे सगळे स्पायसेस आहेत, मेन आपल्या जी टेस्ट येते जेवणाला ते स्पायसेस म्हणून टेस्ट येत असते. मग त्या सगळ्या स्पायसेसचं ना त्याचं ओलिओ रेझिन्स किंवा त्याचं एसेन्शियल ऑइल काढलं जातं आणि त्याला मग रेट खूप मार्केटमध्ये चांगला येतो. ओके, तसं मग हे आता तुम्ही तुमच्या डोळ्यासमोर जे आहे ते चिली ओलिओ रेझिन आहे. तर चिली पासून ते एक्स्ट्रॅक्ट केलं गेलं आणि ते एक्स्ट्रॅक्ट केलेलं हे एक्सपोर्ट मार्केट तर खूपच मोठं आहे त्याचं. आणि आता इंडियन इंडस्ट्री पण आता ह्याचा वापर खूप चांगल्या प्रमाणे करायला लागलेला आहे. मग प्रत्येक तुम्ही बघा आता हे चिलीचं केलं ना, नुसतं आपण एक ड्रॉप जर टाकला ना आपल्या जेवणामध्ये पूर्ण तिखट होऊन जातं. ओके, एवढं ते स्ट्रॉंग असते कारण पूर्ण कॉन्सन्ट्रेटेड आहे ना ते. त्यामुळे आपल्याला जेवण एकदम स्ट्रॉंग होते. मग ह्याच्यापासून आता हे एसेन्शियल ऑइल काढलं जातं किंवा ओलिव्ह रेझिन्स काढले जातात. त्याच्यापासून मग वेगवेगळे ब्लेंड्स तयार करू शकतो आपण. बरोबर, क्लोचं एसेन्शियल ऑइल. आता तुम्ही बघा आता मार्केटमध्ये आपल्याला जास्त अवेअरनेस नाहीये. तरी पण तुम्ही बघा हे क्लो किंवा आपलं लवंग आहे किंवा काळी मिरी आहे. तुम्ही काळी मिरीचं जर बघाल तर पूर्वीचे तुम्हाला आठवत असेल जरा पण काळी मिरी वापरली ना तर एकदम जिभेला असं तिखट लागायचं. पण आता किती वापरले ना त्याचे तिखट लागत नाही. का होते तसं? तर त्यामधलं ना एसेन्शियल ऑइल लोक काढतात. ओके, 42,000 रुपीज किलोने विकतात आणि राहिलेलं जे एक्स्ट्रॅक्ट आहे त्या एक्स्ट्रॅक्ट काढल्यानंतर जे राहिलंय तर ते विकतात. कॉमन मॅनला ते कळतच नाही की आपण ते काळी मिरी म्हणून घेतो पण जेवणात वापरतो पण त्यापासून जी टेस्ट पाहिजे असते तर त्याचा जो इफेक्ट पाहिजे असतो तो मिळतच नाही. का तर त्याच्यामधलं एसेन्शियल ऑइल काढलेलं असतं. बरोबर, मग आपण काय करू शकतो? मग आपल्याला जर तुम्हाला जर टेस्ट करायची असेल ना घरी, जर तुमच्याकडे काळी मिरी किंवा लवंग असेल तर एक वॉटर टेस्ट म्हणून असते. ती वॉटर टेस्ट कराल ना त्यात तुम्हाला ओळखता येईल की ओरिजिनल ह्याच्यामधलं ओरिजिनल एसेन्शियल ऑइल इंटॅक्ट आहे की नाही आहे. इंटॅक्ट जर असेल ना तर ते डीप होतं, खालती सेटल होते आणि जे एसेन्शियल ऑइल काढलं असेल तर ते फ्लोट होतं. ओके, तर मग हे टेस्ट करून आपण बघू शकतो की आपल्या जेन्युइन आहे की नाही आपले स्पायसेस. असे वेगवेगळे स्पायसेसचे आपल्याला टेस्ट करायला लागतात की त्यामधलं एसेन्शियल ऑइल काढलेलं आहे की नाही काढलेलं आहे. काढलेलं असेल तर मग आपण फसलो गेलो त्याच्यामध्ये. बरोबर, पण आपण एक बिझनेस म्हणून जर बघायला गेलो तर ते क्लो ऑइलचं एसेन्शियल ऑइल काढून आपण मार्केटमध्ये सेल करू शकतो. त्याचा खूप मोठा डिमांड आहे. वेगवेगळ्या इंडस्ट्रीला सप्लाय होतं. फॉर एक्झाम्पल आयुर्वेदिक इंडस्ट्रीला जातं. नंतर तुम्ही बघा ते टूथपेस्ट इंडस्ट्री, टूथपेस्ट मध्ये वापरलं जातं. ओके, नंतर डॉक्टर्सचे दात तीत ओरिएंटेड जे बरेचसे औषध आहेत त्याच्यामध्ये क्लो ऑइल्स वापरलं जातं. ओके, क्लो ऑइलचं मग तसंच परफ्यूम इंडस्ट्रीमध्ये पण ह्याचा वापर केला जातो. तर वेगवेगळ्या ठिकाणी ह्याचा यूज होतात. वेगवेगळ्या इंडस्ट्री स्पेसिफिक याच्या नीड्स आहेत. तसं मग एक्सपोर्ट मार्केट पण खूप ह्याचं मोठं आहे. ओके, आता हे जे आहे ना ते बडीशेप असते. बडीशेपचं एसेन्शियल ऑइल काढलं जातं, ओले रेझिन्स काढलं जातं आणि मग ते विकलं जातं. ओके, आता तसेच मग आपण जसे सगळ्या स्पायसेसचे आपण एक्स्ट्रॅक्ट काढले ना, तर फॉर एक्झाम्पल आपल्या पावभाजी मसाला बनवायचा आहे तर आपण कसं ड्राय फॉर्म पावडर फॉर्म मध्ये असतो आपला पावभाजी मसाला, तेच आपण लिक्विड फॉर्म मध्ये करू शकतो. तर सगळे जे त्याच्यामधले जे इन्ग्रेडियंट्स असतात ते सिमिलर इन्ग्रेडियंट्स आपण इन्स्टेड ऑफ इन्ग्रेडियंट्स ड्राय पावडर फॉर्म मधले ते आपण त्याचे एसेन्शियल ऑइलचे ड्रॉप्स वापरले तर आपण त्या रेसिपीज तयार करू शकतो. मग पावभाजी मसाल्याची रेसिपी, ओके, छोलेच्या भाजीची रेसिपी, चिकनची रेसिपी, तंदूरची रेसिपी, बिर्याणीची रेसिपी, बिर्याणी मसाल्याची रेसिपी हे ड्रॉप फॉर्म मध्ये असेल. इन्स्टेड ऑफ पावडर वापरायच्या बदले आपण हे ड्रॉप्स वापरायचे. तर हे ड्रॉप्स वापरले तर आपल्याला सेम रिझल्ट मिळेल.
ओके. तर मग आता हे जे आहेत ना एसेन्शियल ऑइल्सचं वेगवेगळ्या इंडस्ट्रीमध्ये, फॉर एक्झाम्पल तुम्ही बघाल ते केंचुकी फ्राय चिकनचं बघाल, त्यांचे जे मॅरिनेट करतात ना त्याच्यामध्ये स्पायसेस मसाला वापरायच्या बदली ते एसेन्शियल ऑइल वापरतात. मग त्याच्याने ते मॅरिनेट करतात आणि मग ते डीप फ्राय करून ते कस्टमरना सर्व करतात. म्हणून त्यामध्ये तुम्ही बघा त्या चिकन मध्ये इंटरनल एक वेगळी टेस्ट आलेली असते. तर ते मग असं वेगवेगळे डिझाईन्स प्रोडक्टचे आता सुरू झालेले आहेत. त्यामुळे आता एसेन्शियल ऑइलचा दरवर्षी ग्रोथ खूप होत जाणार आहे. मार्केट खूप डिमांड वाढत जाणार आहे. म्हणून आपण आता एंटर करू शकलो ह्या बिझनेसमध्ये, तर फ्युचर आपल्याला खूप चांगलं होईल. आता हे एसेन्शियल ऑइल्स आपल्याला दिसतात डोळ्यासमोर, हे सगळ्या स्पायसेसचे केले आहेत. मग हळदीचं एसेन्शियल ऑइल वेगळं येईल. ओके, सगळ्या स्पायसेस, सगळे जे स्पायसेस आहेत तुम्ही बघा भारतामध्ये, जगामध्ये ISOनी आयडेंटिफाय केलेले असे 109 स्पायसेस आहेत. त्या 109 स्पायसेस मधले 75 स्पायसेस इंडियामध्येच ग्रो होतात. बघ किती मोठा बिझनेस आहे आपल्या इथे, किती पोटेन्शियल आहे की 75 स्पायसेस वेगवेगळ्या एरियामध्ये ग्रो होत असतात. फॉर एक्झाम्पल, आणि निसर्गाने एवढं बॅलन्स करून दिलेलं ना की प्रत्येक राज्यामध्ये त्याची स्पेशालिटी स्पाइसची आपल्याला दिलेली. फॉर एक्झाम्पल काश्मीरमध्ये बघाल तर तिथे केसरची व्हरायटी दिलेली, तसं काश्मीरी चिकनची व्हरायटी दिली, काश्मीरी चिलीची व्हरायटी दिलेली. तसंच आपण साऊथला बघाल तर काळी मिरी, लवंग, हे सगळे आपल्या तिथून आपल्याला जास्त करून उत्पादन मिळतं. पण प्रत्येक एरियामध्ये तुम्ही बघाल तर वेगवेगळे स्पायसेस ग्रो होतात. असे भारतामध्ये 75 व्हरायटीज ऑफ स्पायसेस आहेत. मग त्या सगळ्या स्पायसेसचा आपण एक्स्ट्रॅक्ट काढून आपण एसेन्शियल ऑइल काढून आपण मार्केटमध्ये किंवा एक्सपोर्ट मार्केटमध्ये आपण सप्लाय करू शकतो. ओके, तर मग हे ह्याचं मार्केट पण खूप आता वाढायला लागलेलं आहे. भारताचं तुम्ही बघाल तर 10,500 crores एक्सपोर्ट केलं आपण. ओके, एसेन्शियल ऑइल्स. तर आणि हे दरवर्षी वाढ होत चालली आहे त्याच्यामध्ये. ओके, तर मग त्यामधलं आपण 1% जरी मार्केट मिळवू शकलो ना तरी आपल्यासाठी तो मोठा बिझनेस होऊ शकतो. मग सगळ्या स्पायसेसचं आपण एक्स्ट्रॅक्ट काढू. मग ते युजेस त्याचे तुम्ही बघाल, आयुर्वेदिक इंडस्ट्रीला पण जातं. नंतर नॅचरल जे नॅचरल इंडस्ट्री आहे, नॅचरल किंवा हेल्थ कॉन्शियसची जी इंडस्ट्री आहे तिथे आपण सप्लाय करू शकतो. फार्मास्युटिकल इंडस्ट्रीला सप्लाय होतं याच्या मोठ्या प्रमाणात. तर ह्या स्पेसिफिक इंडस्ट्रीज आहेत ना की तिथे कन्झम्पशन खूप ह्यूज आहे. अजून B2B मध्ये हे अवेअरनेस नसल्यामुळे जास्त एसेन्शियल ऑइल अजून B2C मध्ये जास्त होत नाही. पण B2B मध्ये याचे ऍप्लिकेशन खूप मोठ्या प्रमाणात होत आहे. ओके, खूप मोठ्या प्रमाणात याच्यात B2B चे ऍप्लिकेशन होत चाललेले आहेत. म्हणून सगळ्या स्पायसेसचं आपण एसेन्शियल ऑइल एक्स्ट्रॅक्ट करून बिझनेस चालू करू शकतो. मग आता कॉस्मेटिक्स मध्ये पण याचा वापर होतो. मग एसेन्शियल ऑइल्स पासून हे सोप, होममेड सोप्स बनवतात त्यामध्ये एसेन्शियल ऑइल वापरतात. तसेच मोठे ब्रँडेड आहेत ते पण एसेन्शियल ऑइल वापरून आता त्यांचे सोप्स तयार करायला लागलेले आहेत. मग केमिकलचा हळूहळू आता वापर कमी होत चाललाय आणि आता एसेन्शियल ऑइलचा वापर जास्त होत चाललाय. मग कॉस्मेटिक्स मध्ये सोप आहे, तसंच मग वेगवेगळ्या क्रीम्स आहेत, त्या क्रीम्स मध्ये एसेन्शियल ऑइल वापरलं जातं. त्याचबरोबर मग शॅम्पूज आहेत, हेअर ऑइल्स आहेत, हँडवॉश आहे, ओके, लिक्विड सोप आहे, या सगळ्यामध्ये ना आता एसेन्शियल ऑइलचा वापर खूप चांगला व्हायला लागलेला आहे. म्हणून डिमांड पण याचा आता वाढायला लागलेली एसेन्शियल ऑइल्स. तसं मग आपण रूम फ्रेशनर्स म्हणून आपण स्वतःचे रूम फ्रेशनर्स बनवू शकतो एसेन्शियल ऑइल्स पासून. ते बनवून आपण मार्केटमध्ये सप्लाय करू शकतो. त्याचं पण मार्केट खूप मोठं आहे भारताचं. ओके, अरोमा डिफ्युजर्स येतात. त्या डिफ्युजर्स मध्ये आपण एसेन्शियल ऑइलचे ड्रॉप्स टाकले तर ते आपण डिफ्युजर्स मधून एसेन्शियल ऑइल्स रूम मध्ये अरोमॅटिक रूम्स करू शकतो आपण. आयुर्वेदा इंडस्ट्रीमध्ये बऱ्याच प्रमाणात याचा वापर होतो. अरोमा इंडस्ट्रीमध्ये, सॉरी, आयुर्वेदिक इंडस्ट्रीमध्ये. आयुर्वेदिक इंडस्ट्रीचं जर बघाल तर सिसेम ऑइल जे असते, सिसेम ऑइल ते इज गुड फॉर ऑल दोषा टाइप्स. म्हणजे दोषा जे असतात ना, दोष असतात त्या सगळ्या दोषासाठी सिसेम ऑइलचा वापर चांगला केला जातो. इट इज ऑल्सो गुड टू चूज अन आयुर्वेदिक बॉडी मसाज ऑइल ऍज पर द डॉमिनंट दोषा. ऍज पर दोष असतो त्याप्रमाणे बॉडी मसाज साठी ते ऑइल वापरले जातात. पवन ऑइल इज गुड फॉर वात दोष. ओके, डॉमिनंट पीपल म्हणजे ज्यांना वात दोष असतो, ओके, डॉमिनंट ज्याच्यात वात दोष हा डॉमिनंट असतो त्या लोकांमध्ये, त्याच्यासाठी पवन ऑइल वापरलं जातं. पित्त दोषासाठी कुलिंग ऑइल्स वापरले जातात. असे वेगवेगळे पित्त दोष डॉमिनंट पीपल नीड कुलिंग ऑइल्स दॅट प्रिफरेबली हॅव
लिकोराइस, ओके, शतावरी, नीम ऑइल, ब्राह्मी ऑइल और मजेस्टा ऑइल, ह्या सगळ्या ऑइलचा वापर करून वेगवेगळ्या दोषाप्रमाणे त्याचा यूज केला जातो. तसंच फार्मा इंडस्ट्रीमध्ये पण आता ह्याचा चांगला वापर होतो. फॉर एक्झाम्पल आता हे हळद आहे, हळदीचं एक्स्ट्रॅक्ट केलं, हळदीमधले कुर्क्युमिन एक्स्ट्रॅक्ट केलं जातं आणि त्याचं बऱ्याचशा औषधांमध्ये वापर केला जातो. फॉर एक्झाम्पल कॅन्सर ट्रीटमेंटचे औषधं जी बनवले जातात त्यामध्ये कुर्क्युमिनचा बऱ्याच प्रमाणात वापर करतात. किंवा जिथे जखम वगैरे होत असते, ओके, जखमेचे जे क्रीम्स वगैरे असतात त्यामध्ये कुर्क्युमिनचा हळदीचं एक्स्ट्रॅक्ट वापरलं जातं, एसेन्शियल ऑइल वापरलं जातं. ओके, आता रिपोर्ट बघूया आपण मार्केट काय आहे. तर मार्केट साईज बघाल तर 2019 साली $4.8 बिलियन हे युएसचं मार्केट आहे. $4.8 बिलियन फक्त एसेन्शियल ऑइलचं मार्केट आहे. आणि फोरकास्ट काय आहे तर 2024 तारखेपर्यंत 2024 पर्यंत अजून 2 वर्षांनी 7.3 बिलियन एवढं ते मार्केट होणार आहे. आणि बरेचसे ऑइल जे आहेत ना ते इम्पोर्ट करतात, आपण भारतातून वगैरे इम्पोर्ट केलं जातं, मग तिथे आपल्याला स्कोप आहे. ओके, CAGR रिपोर्ट प्रमाणे 9.9% दरवर्षी त्याची ग्रोथ होते. ओके, एक रिपोर्टचा ओव्हरव्ह्यू बघूया. द US एसेन्शियल ऑइल मार्केट साइज was valued at $3.4 billion in 2015 and is projected to expand at CAGR of 9% over the forecast period. Over 200 types of essential oils are consumed globally. 200 प्रकारचे essential oils जगभरात वापरले जाते. Where the US market plays a crucial role in the overall demand. Specific flavors and fragrances of these oils added to any product including food, therapies and drinks. Drinks मध्ये पण वापरला, expected to drive the market. आता हे प्रत्येक इंडस्ट्री बघाल, फूड इंडस्ट्री खूप मोठी आहे, थेरपिस्टची इंडस्ट्री खूप मोठी आहे, ड्रिंक्सची इंडस्ट्री खूप मोठी आहे. या सगळ्यामध्ये एसेन्शियल ऑइल्सचा यूज करायला सुरुवात झाली आणि वाढ पण याच्यात होत जाणार आहे. ओके, स्पाइस ऑइल आणि ओलिव्ह रेझिन्स आर द फोर्थ लार्जेस्ट एक्सपोर्ट अर्निंग अमॉंग इंडियन स्पाइसेस. In the first year 21, in the financial year 21, they showed a robust growth of 27% in volume. बस 27% व्हॉल्यूम मध्ये वाढ झाली आणि 35% in value from a year earlier, that is 16,450 tons valued at 3,306 crores. This is in comparison average annual growth of around 10%. 10% प्रोजेक्टेड ग्रोथ आहे, त्याच्यापेक्षाही जास्त 27% ग्रोथ त्याच्यामध्ये मिळाली. ओके, तर आता हे ट्रेंड आहे ना खूप वाढत, स्पीडली वाढत जाणार आहे, म्हणून आपल्याला तिथे खूप संधी मिळते आपल्याला. ओके, आता कुठच्या प्रोडक्ट्स मधून कशामधून एक्स्ट्रॅक्ट केलं जातं तर ते झाडाचं बार्क असते. फॉर एक्झाम्पल कॅसिया आहे, सिनमन आहे, ससाफ्रस आहे. ओके, फ्लावर्स आहेत, मग फ्लावर्स मध्ये कॅनबिस आहेत, कॅमोमाइल आहे, क्लेरिसेज आहे, क्लो आहे, होप्स आहे, सॉप आहे, जास्मिन आहे, लेव्हेंडर आहे, मनुका आहे, मार्जोराम, ऑरेंज आहे. ओके, तर हे वेगवेगळे फ्लावर्स आहेत, त्या फ्लावर्स मधून एक्स्ट्रॅक्ट केलं जातं आणि सप्लाय केलं जातं फ्लावर्स मधून. तसंच लिव्स मधून बेसिल लीफ आहे, बे लीफ आहे, सिनेमन आहे, कॉमन सेज आहे, युकॅलिप्टस आहे, लेमन ग्रास, ओरेगॅनो आहे, याच्यापासून लिव्स पासून, पानांपासून ते एक्स्ट्रॅक्ट केलं जातं. ओके, पचोली आहे, पेपरमिंट, पाईन, रोजमेरी, स्पेअरमेंट, टी ट्री, थाईम आहे, सुगा आणि विंटर ग्रीन आहे. तसंच पील सालापासून पण एक्स्ट्रॅक्ट केला जातं. मग बर्गमट आहे, ग्रेपफ्रूट आहे, लेमनच्या सालापासून एक्स्ट्रॅक्ट केलं जातं, लाईमच्या सालापासून एक्स्ट्रॅक्ट केलं जातं, ऑरेंज पासून एक्स्ट्रॅक्ट केलं जातं, ऑरेंजच्या पील्स पासून. त्याला खूप डिमांड आहे, ऑरेंज ऑइल्सला सगळ्यात जास्त डिमांड आहे. ओके, बेन्झोइन रेझिन मधून मग झाडाचं जे रेझिन असतं त्यापासून एक्स्ट्रॅक्ट केलं जातं. मग बेन्झोइन, कोपिया, फ्रँकिन्सिस. ओके, रायझोम मधून जिंजर आहे, गलंगल आहे, रूट्स मध्ये वेलेरियन आहे, सीड्स मध्ये अनीस सीड आहे. ओके, बुचू, क्युमिन, फ्लॅक्स, नटमेग, हे बरेचसे स्पायसेसचे जे सीड्स असतात त्यामधून पण एक्स्ट्रॅक्ट केला जातो. वूड्स आहे, अगरवूड आहे, कॅम्फर आहे, सेडार आहे, रोजवूड आहे, सँडलवूड आहे, या सगळ्या वूड्स मधून ते एक्स्ट्रॅक्ट केलं जातं, ऑइल एक्स्ट्रॅक्ट केलं जातं आणि सेल केलं जातं. आता रूट्स मध्ये तुम्ही बघाल, वूड्स मध्ये बघाल तर सँडलवूडचं ऑइल बघाल तर 7 लाख रुपये किलोने विकलं जातं.
7 lakhs रुपीज किलो. रोजचं बघाल, रोजचं तुम्ही एक्स्ट्रॅक्ट काढाल रोजचं ऑइल, तर 14 lakhs रुपीज किलोने सेल केलं जातं. तुम्ही महिन्याला 1 किलो जरी बनवलं आणि ते सेल करू शकले तरी 14 lakhsचा बिझनेस होऊ शकतो. ओनली 1 kg. ओके, तर मग कसं आहे की आपल्याला कॉन्सन्ट्रेटेड आपण एक्स्ट्रॅक्ट केलं आणि आपण ते सेल केलं तर रेट जबरदस्त मिळतात त्याचे. 10 बेस्ट एसेन्शियल ऑइल्स कुठचे आहेत मार्केटमधले? तर पेपरमिंट आहे, लॅव्हेंडर आहे, टी ट्री आहे, ओके, बर्गमोट आहे, कॅमोमाइल आहे, जास्मिन आहे, इलॉंग आहे, युकलिप्टस आहे. असे वेगवेगळे एसेन्शियल ऑइल्स मार्केटमध्ये बेस्ट सेलिंग जे बघाल ना, तर बेस्ट सेलिंग हे सगळे बेस्ट सेलिंग एसेन्शियल ऑइल्स आहेत. नंतर एक्स्ट्रॅक्ट कसं केलं जातं, तर एक्स्ट्रॅक्टचे 3 बेसिकली प्रोसेस वापरले जातात. एक आहे ते डिस्टिलेशन प्रोसेस. डिस्टिलेशन प्रोसेस अशी असते की त्या पुढच्या प्रोडक्ट मधून आपल्याला एक्स्ट्रॅक्ट करायचं आहे. फॉर एक्झाम्पल लेमन ग्रास आहे, ओके, जिंजर ऑइल काढायचं आपल्याला, किंवा ज्याच्यातून आपल्याला काढायचं आहे, जेरेनियम आहे, असे वेगवेगळे ग्रास आहेत किंवा वूड आहे, यातून आपल्याला एक्स्ट्रॅक्ट काढायचं असेल तर ते काय केलं जातं, त्या प्रोडक्ट मधून स्टीम पास केलं जातं. मग स्टीम आपण एका बॉयलर मध्ये स्टीम जनरेट केली जाते. ते प्रेशर जे तयार होते स्टीमची, त्या प्रेशर त्या प्रोडक्ट मधून पास केलं जातं आणि तो स्टीम काय करते, त्या प्रोडक्ट जसं ओलटेल आहे बोललो ना मगाशी, की त्या प्रोडक्ट आपल्या एसेन्शियल ओलटेल असल्यामुळे त्याला जसं स्टीम मिळते तर ते त्या प्रोडक्ट मधून ते लूज होते, बाहेर पडते. त्या स्टीम बरोबर ते कॅरी केलं जातं आणि दुसऱ्या एंडला ते कंडेन्स केलं जातं, थंड केलं जातं. थंड केल्यावर स्टीमचं पण पाणी होतं आणि ऑइल जे आहे ते ऑइल सेपरेट होतं. मग ऑइल ते सेपरेटर मध्ये ऑइल सेपरेट केलं जातं आणि मग पुढे विकलं जातं. म्हणजे स्टीम जे असते ना, आता फॉर एक्झाम्पल जे पाणी तयार झालंय, मग त्याचं पण आता रोज ऑइल काढताना त्याचं पण मग रोज वॉटर तयार होतं. ओके, मग ते रोज वॉटर म्हणून वेगळं विकलं जातं. त्याचे पण वेगवेगळे प्रोडक्ट्स बनले जातात आणि त्या रोज वॉटर पासून पण वेगवेगळ्या कारण वेगवेगळ्या त्याचे ऍप्लिकेशन वेगवेगळे असतात. मग रोज ऑइल आपल्याला वेगळं मिळतं, प्लस रोज वॉटर आपल्याला वेगळं विकलं जातं. प्लस राहिलेला जो चोथा असतो, ओके, तर तो पण डिहायड्रेट करून त्याची पावडर करून पण वेगवेगळ्या ठिकाणी विकतात. मग काहीच वेस्टेज जात नाही याच्यामध्ये. मग असे वेगवेगळ्या आपण फ्लॉवर्सचे किंवा स्टेम्सचे, रूट्सचे आपण त्याचं ऑइल काढलं जातं आणि पुढे ते सेल केलं जातं. ओके, ते झालं डिस्टिलेशन प्रोसेस. ते कोल्ड प्रेस मेथड, युजली एक्सप्रेशन मेथडला कोल्ड प्रेस मेथड म्हणतात. तर कोल्ड प्रेसनी त्या प्रोडक्टने त्यामध्ये फॉर एक्झाम्पल शेंगदाणा आहे, कोकोनट ऑइल आहे, बदाम ऑइल आहे, हे एक्स्ट्रॅक्ट करण्यासाठी कोल्ड प्रेस केलं जातं आणि त्यातून ऑइल काढलं जातं आणि मग ते पॅक करून सेल केलं जातं. तसंच सॉल्व्हेंट एक्स्ट्रॅक्शन, मग ज्या ह्याच्यामध्ये ना आपल्याला खूप कमी प्रमाणात आणि खूप सेन्सिटिव्ह ऑइल्स मिळतात, ओके, तर ते सॉल्व्हेंट एक्स्ट्रॅक्शनने केलं जातं. सॉल्व्हेंट एक्स्ट्रॅक्शन मध्ये आपल्याला चांगल्या प्रकारे आपल्याला ऑइल मिळतं. ते छोट्या सेटअप मध्ये पण आपण करू शकतो. इव्हन डिस्टिलेशन पण आपण छोट्या सेटअप मध्ये करून पण करू शकतो. तर युजली मगाशी रोजचं ऑइल बोललो, तर रोजच्या पेटल्स मधनं खूप कमी प्रमाणात ऑइल असते. तर ते आपल्याला एक्स्ट्रॅक्ट करण्यासाठी सॉल्व्हेंट एक्स्ट्रॅक्शन मेथडने केलं जातं आणि मग त्यामधून त्या प्रोडक्ट म्हणून सॉल्व्हेंट एक्स्ट्रॅक्ट केलं, ओके, आणि मग ते सेपरेट डिस्टिलेशन मेथडने ते सेपरेट केलं जातं आणि मग पॅक करून ते सेल केलं जातं. असे 3 प्रकार जास्त पॉप्युलर आहेत मार्केटमध्ये. आपण एक केस स्टडी घेऊया. केस स्टडीसाठी आपण आपल्या डोळ्यासमोर जे दिसतंय ते मिंट आहेत. मिंट पेक्षा आपण त्याच्या मिंट मध्ये अजून एक व्हरायटी येते, ते पेपरमिंटची व्हरायटी येते. आता पेपरमिंटच्या तुम्ही बघाल ना, पेपरमिंटच्या गोळ्या येतात, पेपरमिंटचं ऑइल जे आहे ना बऱ्याच ठिकाणी युज होतं. मग फार्मास्युटिकलचे बरेचसे टॅबलेट्स वगैरे असतात, त्यामध्ये पेपरमिंटचं ऑइल वापरतात. ओके, सिगरेट इंडस्ट्रीमध्ये पेपरमिंटचं ऑइल वापरतात. ओके, तसंच मग आयुर्वेदामध्ये बरेच प्रमाणात पेपरमिंटचं ऑइल वापरलं जातं. फूड इंडस्ट्रीमध्ये पण पेपरमिंटचे बरेचसे प्रोडक्ट्स बनवले जातात. पेपरमिंट यूज करून ते प्रोडक्ट बनवले जातात. असे वेगवेगळे ऍप्लिकेशन ह्या पेपरमिंटचे आहेत, म्हणून इंडस्ट्री डिमांड याचा खूप मोठा आहे पेपरमिंटचं. मग ह्या पेपरमिंटचा आपण एक केस स्टडी म्हणून बघूया. तर पेपरमिंट ऑइल बघाल, तर पेपरमिंट ऑइलचा आपण प्रोजेक्टचा विचार केला तर एका एकरमध्ये ना 7 टन्स प्रोडक्शन निघतं. ओके, आता आपण 2 भाग आहेत. आपण स्वतः प्रोडक्शन करणार आहोत का ते पेपरमिंटचा, स्वतः प्रोडक्शन करून करणार आहोत, आणि की आपण डायरेक्टली मार्केट म्हणून विकत घेणार आहोत. मग डायरेक्टली मार्केट म्हणून आपण विकत घेणार असू तर मग आपल्याला
कोणाशी तरी मग शेतकऱ्यांशी आपल्याला टायअप करायला लागेल जे आपल्या पेपरमिंट रेग्युलर बेसिसवरती सेल करते. तर रेग्युलर बेसिसवरती जो रेट चालू आहे ना तो 7 रुपये ते 23 रुपयापर्यंत रेट चालू. ओके, 7 रुपये ते 23 रुपयापर्यंत आपल्याला रेट मिळतो. आपल्या ज्या रेटने आपण मग ऍव्हरेज आपण बघायला 10 रुपये पर केजी आपल्याला मिळतं. कारण एक्सेसिव्ह प्रोडक्शन झालं तर 7 रुपयाला पण मिळतं, पण जेव्हा शॉर्टेज असतो तेव्हा 23 रुपयाला आपल्याला मिळतं, 23 रुपये पर केजी. मग आपण 10 रुपये पर केजी जर पकडलं तर पर एकर आपल्याला आता एकदा प्लांटेशन केलं ना, फर्स्ट प्लांटेशन केलं आपण तर 3 महिन्यानंतर आपल्याला इल्ड मिळतं. आपल्याला 3 महिन्यामध्ये फर्स्ट क्रॉप मिळतं. मग आपण ते कट केलं आणि कट कसं ते मुळासकट उपटून काढत नाहीत, ते वरून कट करतात. ते कट केल्यानंतर त्याच्या पानापासून ते आपण ऑइल एक्स्ट्रॅक्ट केलं करतात बरं. आणि राहिलेलं जे आहे ना मुळासकट पण तिथे झाड होतं. मग ते 1 ते 1.5 महिन्यामध्ये पण ते फुल ग्रोन ट्री होतं. 1 ते 1.5 महिन्यामध्ये पण आपल्याला सेकंड क्रॉप मिळतं. असं कंटिन्युअस वर्षभर आपल्याला ते इल्ड मिळत जातं आणि आपण रेग्युलर बेसिसवर त्यापासून एक्स्ट्रॅक्ट काढू शकतो. मग आपल्याला तसं प्लॅनिंग करायला लागेल की रोजचं आपल्याला प्रोडक्शन करता आलं पाहिजे त्यापासून. त्याप्रमाणे आपण प्लॅनिंग करू शकतो. तर आपण प्रोडक्शन कॉस्ट बघायला गेलो ना, हे सगळे कॅल्क्युलेशन करायला गेलो तर 2400 रुपये आपल्याला पर केजीची प्रोडक्शन कॉस्ट आहे. पर केजीची 2400 पर केजी आपल्याला प्रोडक्शन कॉस्ट ऑफ प्रोडक्शन येते. तर अमेझॉन वरती चेक करा की पेपरमिंटचं ऑइल कितीला विकलं जातं. तर 15 ml ची बॉटल येते. ओके, तर ते कितीला विकतायत तर 345 रुपीजला 15 ml ची बॉटल विकतायत. तुम्ही बघाल 23 रुपये मिलीलिटरला एक विकले जातं. मग लिटरची जो कॉस्ट केला इंटू 1000 केला तर आपल्याला 23,000 रुपये पर लिटरने विकलं जाते. प्रोडक्शन कॉस्ट किती आहे तर ऑलमोस्ट 2400 3000 रुपीज पकडा. लोन बिनचा हप्ता वगैरे सगळं पकडलं तर 3000 मध्ये आपलं प्रोडक्शन होत आहे. विकतायत कितीला तर 23,000 रुपयाला विकतायत. बरोबर. मग तुम्हाला किती अर्न करायचं आहे. ओके, 10,000 रुपये जरी प्रॉफिट पर आपल्याला लिटर मिळालं तर आपल्याला महिन्याला 1 लाख करायचे असेल तर 10 लिटर जरी विकू शकलो तर आपल्याला तेवढं आपल्याला मार्जिन मिळू शकतं आपल्याला. ओके, मग तुम्हाला किती अर्निंग पाहिजे पर मंथ त्याप्रमाणे आपण प्लॅनिंग करून तेवढं रेग्युलर प्रोडक्शन करून आपण सेल करू शकतो. ओके, आता हे झालं एमआरपी रिटेल. काही जण 400 रुपयाला पण विकतायत, काही जण 300 रुपयाला पण विकतील 15 ml ची बॉटल. तर डिपेंड्स कोर्स विकतात. हे तुम्ही स्वतःचा ब्रँड केला आणि एमआरपी करून तुम्ही सेल करू शकता किंवा मग तुम्ही B2B पण करू शकता. वेगवेगळ्या कंपनीजना तुम्ही बल्कमध्ये तेवढाच मग तुम्हाला 23,000चा रेट नाही मिळणार, मग तुम्हाला कमी रेट मिळेल पण व्हॉल्यूम मध्ये विकलं जाईल. ओके, मग तुम्ही प्रोडक्शन किंवा तुमचं बिझनेस कसा रन करणार त्याप्रमाणे तुम्हाला ते ठरवायला लागेल. आता हे सगळं शिकण्यासाठी ना आमचा ट्रेनिंग प्रोग्राम आहे. मग ट्रेनिंग प्रोग्राम आमचा जो आहे तो ट्रेनिंग प्रोग्राम विल बी 20 रेकॉर्डेड सेशन्स असणार आहे. तुम्हाला रेकॉर्डेड सेशन मिळतील. कारण बरेचदा आम्ही ऑनलाईन ट्रेनिंग घ्यायला जातो तर बऱ्याच जणांना टायमिंगचा खूप इश्यू असतो. मग दुपारचा टाइम नको असतो लोकांना, संध्याकाळचा टाइम नको असतो. ओके, मग बरेचदा मग जे प्रोग्राम सुरू होतात ते बरेचदा मध्ये रेकॉर्डेड सेशन्सच द्यावे लागतात. मग त्यासाठी आम्ही पूर्ण 20 रेकॉर्डेड सेशन्सचा आम्ही प्रोग्राम केलेला आहे की त्यामध्ये काय काय शिकायला मिळतं. वेगवेगळ्या ऑइल्स कुठचे आहेत, कसे आहेत, त्याला ओळखायचं कसं. ओके, ते इंट्रोडक्शन ऑफ टू एसेन्शियल ऑइल्स असतात. नंतर त्याचे वेगवेगळे युजेस काय आणि ते कसे युज करायचे असतात त्याच्यावरती आपला सेशन्स असणार आहेत. नंतर डिटेल प्रोसेस, आता एक्स्ट्रॅक्शन आपण कसं करायचं, म्हणजे ज्यांना घरगुती स्वरूपात करायचं असेल तर ते कसं करायचं, म्हणजे काही प्रॅक्टिकल्स पण आम्ही दाखवणार आहोत त्या सेशन्स मध्ये. आणि किंवा ज्यांना मोठ्या स्केलवरती करायचं आहे तर ते कसं करायचं, त्याच्या मशीन्स कुठच्या असतात, त्या कितीला मिळतात. ओके, त्याचबरोबर आता जसं आपण एक आता मिंटचं पेपर मिंटचं आपण केस स्टडी बघितली तसे व्हेरियस केस स्टडीज इन्क्लुडिंग कॉस्टिंग ऑफ प्रोडक्ट आपण वेगवेगळ्या केस स्टडीज घेणार आहोत. ओके, त्या केस स्टडीज ह्याच्याने तुम्हाला फेअर आयडिया येईल की आपल्याला ह्याच्यात शिरायचं असेल तर आपल्याला किती इन्व्हेस्टमेंट लागू शकते, मशिनरीसाठी किती लागू शकते, लेबरसाठी किती कॉस्ट येईल. ओके, पूर्ण केस पूर्ण प्रोजेक्ट स्टडी आपला त्याच्यामध्ये होऊ शकतो. त्याप्रमाणे मग तुम्ही मग प्लॅनिंग करू शकता. तसंच मग मार्केटिंग ब्रँडिंग कसं करायचं त्याच्यावरती आपले सेशन्स आहेत. नंतर लायसन्सिंग रजिस्ट्रेशन प्रोसिजर, आपल्या ह्या एसेन्शियल ऑइलसाठी लायसन्सिंग रजिस्ट्रेशन प्रोसिजर काय काय आहे, एक्सपोर्ट करायचं असेल तर ती प्रोसिजर काय काय आहे. नंतर आपल्याला फायनान्स लागेल ह्या बिझनेससाठी, तो फायनान्स कसा उभा करायचा, कुठच्या कुठच्या स्कीम मध्ये आपण बसवू शकतो. असे 20 सेशन्सचा रेकॉर्डेड सेशन्स तुम्हाला मिळणार आहेत. ओके, कोर्स फी किती आहे तर आपली नॉर्मली हा जो प्रोग्राम असतो तो 6,000 रुपये पर पार्टिसिपंट असतो, पण डिस्काउंटेड फी तुम्हाला 2,400 मध्ये तो मिळणार आहे. मग त्यामध्ये इन्क्लूड काय तर रेकॉर्डिंग सेशन असतील, PDF नोट्स असतील. ओके, स्टार्टिंग फ्रॉम 29 जानेवारी पासून सुरू होणार आहे. ओके,
आणि तुम्हाला रजिस्ट्रेशन आणि जॉईन करायचं असेल तर हे 2 नंबर आहेत 9223357207 किंवा 9820367618 या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून जॉईन करू शकता. ओके, तर आता तुमचे काही प्रश्न असतील तर विचारा. तुमचे काही प्रश्न असतील तर विचारा. हॅलो. एनी क्वेश्चन? हॅलो. हॅलो. बोला. पण समजा पुढे काही आम्हाला अजून क्वेरी असेल तर आम्ही कॉन्टॅक्ट करू शकतो ना डायरेक्ट? हो, कॉन्टॅक्ट करा ना तुम्ही. एनी टाइम यू कॅन कॉन्टॅक्ट. बरं, अजून कोणाला काय प्रश्न? आता एक प्रश्न आहे अनिकेत महेंद्रकर यांचा. तर हाऊ मच स्पेस वुड वी नीड टू सेटअप अ मशिनरी? आता तुम्ही कुठचा प्रोडक्ट घेतायत ना आणि किती साईजचं तुम्हाला प्रोडक्शन करायचं आहे त्याप्रमाणे जागेचं डिसिजन होईल. किंवा घरगुती स्वरूपात छोट्या प्रमाणात करायचं असेल तर त्याच्याप्रमाणे आपल्याला मशिनरीज येतात. आता बघा, तुम्ही सॉल्व्हेंट एक्सट्रॅक्शन म्हणाल ना, त्यासाठी खूप मोठ्या मशिनरीज टू स्टार्ट विथ. घरून जर करायचं असेल तर आपण छोटे छोटे इक्विपमेंट घेऊन तो प्रोसेस चालू करू शकतो. ओके, तिथे आपल्याला कॉन्फिडन्स आला, आपला सक्सेस मिळाला की मोठ्या प्रमाणात आपण जम्प करू शकतो. मोठ्या प्रमाणात करण्यासाठी मग आपल्याला इंडस्ट्रियल गाळाच लागणार आहे. ओके, किंवा मग ज्यांना ऍग्रिकल्चर बेस करायचं असेल मग शेतामध्ये पण आपण ते प्रोजेक्ट सेटअप करू शकतो. फॉर एक्झाम्पल, आपले एक पार्टिसिपेंट आहे, त्यांनी शेतामध्येच लेमन ग्रास ऑइलचं एक्सट्रॅक्शन सुरू केलंय. तर ते 500 kg पर बॅच ते प्रोसेस करतात लेमन ग्रास ऑइलचं. मग त्याची जी मशिनरी लागते ना ती अराउंड 200-250 स्क्वेअर फूट मध्ये ती बसते 500 किलोसाठी. बरोबर. तर मग त्याप्रमाणे त्यांनी ते शेतातच सेटअप केलंय. तर त्याप्रमाणे तुम्हाला तसं ओरिएंटेड करणार असाल तर तसं तुम्हाला ह्याचे ब्लेंड्स तयार करायचे आहेत. कारण ह्याच्यात ना वेगवेगळे प्रोजेक्ट खूप होत आहेत. फॉर एक्झाम्पल, तुम्ही आता त्या नॅचरल एसेन्शियल ऑइल पासून परफ्युम्स तयार करायचे आहेत, नॅचरल परफ्युम्स करायचे आहेत. मग त्यासाठी खूप जागा लागणार नाहीये. ओके, मग तुम्ही रेडी ब्लेंड्स घेऊन तुम्ही तयार करू शकता. तो एक प्रोजेक्ट होऊ शकतो. किंवा एक्स्ट्रॅक्टच करायचं आहे तर घरी करायचं असेल तर छोट्या प्रमाणात तुमचे छोटे छोटे बॉटल्स तयार होऊ शकतील. 15 ml अशा बॉटल्स तुम्ही तयार करून ते मार्केटमध्ये लॉन्च करून ते सर्वे होऊ शकतं. एक थोडंफार अर्निंग होऊ शकतं चांगलं त्यामधून आणि पुढे काम करू शकतो. ओके, अजून काय प्रश्न? ओके, अजून काय प्रश्न? एनी क्वेश्चन्स? कोणाला काय प्रश्न आहेत? नंतर सुचले तुम्हाला प्रश्न तर तुमच्याकडे फोन नंबर आहेतच, त्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून इन्क्वायर करू शकता. ओके, मग आपलं आता सेशन जे आहे ते आपण क्लोज करूया. थँक्यू व्हेरी मच. ऑल द बेस्ट सगळ्यांना.